नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जानकारी जॉब यूट्यूब चॅनलमध्ये. होम डिपार्टमेंट महाराष्ट्र पोलीस यांच्या मार्फत ही जाहिरात आहे. SRPF म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर SRPF मध्ये ही जागा आहे, कॉन्स्टेबल पद असणार आहे आणि त्यासाठी पदसंख्या आहे 4124. ॲप्लिकेशन फी जर बघितली तर इथे ओपन कॅटेगरी म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 350 रुपये आणि या ॲप्लिकेशन फीचं पेमेंट आपल्याला ऑनलाईन माध्यमातून करायचं आहे. महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या तर 5 मार्च 2024 पासून ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि याची लास्ट डेट जी आहे तर ती मित्रांनो 31 मार्च 2024 असेल. तर इथे एक बाब आपण लक्षात घ्यायची आहे, तर 31 मार्च 2024च्या आधी आपल्याला आपला अर्ज तसेच त्यासोबत पेमेंटही करायचं गरजेचं आहे. एज लिमिट काय आहे तर कमीत कमी 19 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी मॅक्सिमम एज लिमिट आहे 28 वर्षे. बॅकवर्ड कॅटेगरीचं कॅन्डिडेटचं वय हे 33 वर्षापेक्षा जास्त असू नये. एज रिलॅक्सेशन किंवा वयाची शिथिलता ही नियमांच्या नुसार असेल. क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे तर 12वी पास असणं गरजेचं आहे. 12वी पास उमेदवार असायला हवं. फिजिकल क्वालिफिकेशन काय पाहिजे तर मेल म्हणजेच पुरुष प्रवर्गासाठी उंची ही 168 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. चेस्ट 79 सेंटीमीटर असायला हवी. तसेच 5 सेंटीमीटर छाती फुगवल्यानंतर कमीत कमी 5 सेंटीमीटर एक्सपान्शन झालं पाहिजे. 5 किलोमीटर रनिंग असेल, 100 मीटर रेस असेल, लॉंग जम्प असेल. फिमेल कॅन्डिडेटसाठी म्हणजेच महिला प्रवर्गासाठी हाईट ही 155 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. मिनिमम 800 मीटर रनिंग असेल, रेस असेल 100 मीटर, लांब उडी असेल 3 मीटर. तर SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 4124 ही एवढी पदसंख्या अवेलेबल आहे. तर पहिल्या लिंकवरती आपण भेट देऊन डायरेक्ट अप्लाय करू शकता. दुसऱ्या लिंकवरती आपण अधिक माहिती आपल्याला मिळून जाईल. तसंच वेबसाईट्स सुद्धा आपण रेफर करू शकतो. तर ह्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. अशाच जॉब अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही चॅनलबद्दल आपण जरूर कळवा. धन्यवाद.